ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्झायाणं नमो लोये सव्वसाहूणं जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेण निर्दिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सव्वदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं। जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। श्री नेमिचंद्र सिद्धांतिदेव विरचित बृहद्रव्य संग्रह या ग्रंथामध्ये आपण मोक्ष मार्ग निरूपणाची चर्चा करीत आहोत। मोक्ष मार्ग निरूपण दोन शब्द आहेत। मोक्ष मार्ग जो मुक्तीचा मार्ग त्याचंच नाव मोक्ष मार्ग, आणि त्याचं निरूपण म्हणजेच कथन प्रतिपादन। तर या बृहद्रव्य संग्रह या ग्रंथामध्ये तिसरा अधिकार हा मोक्ष मार्ग निरूपणाचा आहे। मोक्ष मार्ग वेगळा आहे आणि त्याचं कथन करणं ही गोष्ट वेगळी आहे। मोक्ष मार्गाला असण्यासाठी कथनाची आवश्यकता नाही आहे, परंतु मोक्ष मार्गाच्या कथनासाठी मोक्ष मार्गाचं असणं बाकी अतिशय आवश्यक आहे। कारण असल्याशिवाय कथन कशाचं करणार। आणि म्हणूनच मोक्ष मार्ग हा अनादी काळापासून विद्यमान आहे, सध्या देखील त्याचं अस्तित्व आहे आणि पुढे देखील अनंत भविष्य काळामध्ये या मोक्ष मार्गाचं अस्तित्व असणार आहे। मोक्ष मार्गाचं अस्तित्व का असणार आहे? कारण मोक्षाचं अस्तित्व असणार आहे। मोक्ष सदा विद्यमान आहे, मोक्ष तत्व सदा काळ विद्यमान आहे आणि म्हणून त्या मोक्षाचा पुरुषार्थ सुद्धा सदा काळ होत राहणार आहे। बघा, मोक्ष अनादी अनंत आहे, म्हणजे मोक्ष अनादी काळापूर्वी पण होता, सध्या सुद्धा आहे, भविष्य काळामध्ये सुद्धा मोक्ष असणार आहे। आणि या मोक्षाला जाण्यासाठी आवश्यक असे जे दुःखी जीव आहेत ते सुद्धा अनादी काळापासून होते, सध्या आहेत, पुढे देखील होत राहणार आहेत। म्हणजे जीव अनादी काळापासून आहे, जीवाची दुःखी अवस्था अनादी काळापासून आहे, जीवाला त्या दुःखावरती उपाय करण्याची इच्छा म्हणजे त्या दुःखावरती विजय प्राप्त करणे रूप पुरुषार्थ करण्याचा भाव तो सुद्धा अनादी काळापासून आहे। आणि त्याची पूर्णता रूप जो मोक्ष आहे तो सुद्धा अनादी काळापासून आहे आणि अनंत काळापर्यंत राहणार आहे। थोडक्यात जीव अनादी आहे, जीवाचं दुःख अनादी आहे, त्या दुःखावरचा उपाय अनादीचा आहे आणि त्या दुःखावरती उपाय म्हणून जे सुख उत्पन्न होतं ते सुद्धा अनादी काळापासूनच या विश्व व्यवस्थेमध्ये विद्यमान आहे। मग गाडी अडली कुठे? गाडी अडली या सर्व क्रमामध्ये मी केव्हा लाभ घेणार? मी सुद्धा अनादी काळचा आहे, माझं दुःख सुद्धा अनादी काळचं आहे, परंतु त्या दुःखावरती उपाय करणे रूप पुरुषार्थ बाकी मी अद्याप प्रकट केलेला नाहीये। तो प्रकट करणं म्हणजेच मोक्ष मार्ग प्रकट करणं आणि मग एक दिवस त्याची पूर्णता साधून मोक्षाला प्राप्त करून घेणं हेच या जीवाचं परम कल्याण रूप साध्य आहे। तर या मोक्ष मार्गाची चर्चा आपण करीत आहोत। ह्या मोक्ष मार्गाचं निरूपण करताना 39 क्रमांकाच्या गाथेमध्ये आचार्यांनी इतकी सुंदर चर्चा केली। मोक्ष मार्ग कशाला म्हणतात? तर ते म्हणतात मोक्षाचं कारण 3 रूप आहे, मोक्षाचे 3 कारण आहेत। आता एक गोष्ट मी पहिल्यांदाच खुलासा करू इच्छितो, 2 शब्द आलेले आहेत, एक मोक्ष मार्ग आणि दुसरा शब्द आलेला आहे गाथेमध्ये, मार्ग शब्द नाही आहे, गाथेमध्ये शब्द आले मोक्षस्य कारणम जाणे, मोक्षाचे कारण आहेत।
आता इथं आपण एक गोष्ट समजून घ्या की मोक्षाचे कारण म्हणा किंवा मोक्षाचा मार्ग म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच आहे. आणि म्हणून मोक्षाचे कारण या गाथेमध्ये सांगितलेले आहेत 3: सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य. आणि म्हणून मोक्षाचा मार्ग सुद्धा कसा आहे तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य हे मोक्षाचे कारण आहेत, म्हणजेच मोक्षाचे मार्ग आहेत. आणि मग पुढच्या ओळीमध्ये सांगतात की निश्चयाने पाहायला गेलं तरी सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य या तिन्हींनी एक रूप असणारा जो आत्मा आहे तो मोक्षाचा मार्ग आहे, तोच मोक्षाचे कारण आहे. आता याची चर्चा करण्यासाठी आज आपण 3 गोष्टी समजावून घेणार आहोत, 3 बाबी. बघा, याच्याद्वारे विषय पूर्ण स्पष्ट होणार आहे. 3 गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत. पहिली आहे मिथ्या दर्शन, त्यानंतर व्यवहार सम्यक दर्शन आणि निश्चय सम्यक दर्शन. मिथ्या दर्शन, व्यवहार सम्यक दर्शन, निश्चय सम्यक दर्शन. त्यानंतर आणखी 3 गोष्टी आहेत: मिथ्या ज्ञान, व्यवहार सम्यक ज्ञान, निश्चय सम्यक ज्ञान. मिथ्या ज्ञान, व्यवहार सम्यक ज्ञान, निश्चय सम्यक ज्ञान. आणि शेवटच्या 3 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील: मिथ्या चारित्र्य, व्यवहार सम्यक चारित्र्य आणि निश्चय सम्यक चारित्र्य. या 3 गोष्टी एकदा स्पष्ट झाल्या तर या गाथेचा भाव आपल्याला कळणं अतिशय सोपं होणार आहे. चला तर मग थोडीशी सुरुवात करूया. खरं म्हणजे याचा विस्तार पुढे येणार आहे. प्रत्येक वेळेला सम्यक दर्शनाची स्वतंत्र गाथा आहे, सम्यक ज्ञानाची स्वतंत्र गाथा आहे, सम्यक चारित्र्याबद्दल विशेष वर्णन पुढे येणार आहे. परंतु या गाथेचं मर्म काही अलौकिक आहे की ते सांगितल्याशिवाय मला राहवत नाहीये. म्हणून आपण या 3 बाबींच्या आधारे विषय स्पष्ट करून पाहूया. मी शरीर रूप आहे, हे सर्व विश्व मजरूप आहे, सगळे परपदार्थ माझे आहेत, मी परद्रव्यांचा आहे, या परद्रव्यांच्या अनुभूतीमध्ये सुख आहे, इंद्रियांच्या द्वारे मी सुखी होतो, 5 इंद्रियांचे विषय भोग मी जितका भोगेन तेवढा मी जास्त सुखी होईन. अशा प्रकारची जीवाची जी उलटी धारणा यालाच मिथ्या दर्शन असे म्हणतात. लक्षात आलं असेल, खूप सोपं आहे. मी स्त्री रूप, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी वृद्ध आहे, मी बालक आहे, मी रोगी आहे, मी निरोगी आहे. अशा प्रकारे शरीरामध्येच अहमबुद्धी करणं आणि या शरीराश्रित धर्मांनाच स्वतः रूप मानणं याचंच नाव मिथ्या दर्शन म्हणजेच विपरीत मान्यता आहे. थोडक्यात शरीराला आणि आत्म्याला वेगवेगळं न मानता एकरूप मानणं आणि समस्त परद्रव्यांशी स्वतःला एकरूप करून टाकणं याचंच नाव मिथ्या दर्शन आहे. म्हणजेच उलटी मान्यता, विपरीत श्रद्धा नाही, हा उलटा विश्वास झाला. जीवाला मोक्षाला जाण्यासाठी आवश्यक जे तत्वज्ञान पाहिजे, जी विशिष्ट प्रकारची श्रद्धा पाहिजे, ही श्रद्धा नेमकी त्या मोक्ष मार्गाच्या उलट आहे आणि म्हणूनच याला मिथ्या दर्शन असं म्हटलेलं आहे. आता या उलट जे मोक्षाला जाण्यामध्ये सहायभूत आहेत, जे मोक्ष मार्ग सांगण्यामध्ये निमित्त रूप आहेत, असे देव, शास्त्र, गुरु, खरे देव, खरे शास्त्र आणि खरे गुरु यांच्याविषयी श्रद्धाभाव असणं, यांच्याविषयी जीवाला महिमा असणं, याचं नाव व्यवहार सम्यक दर्शन आहे. बघा, थोडासा बदल करत चाललोय. हे जर आपल्या लक्षात आलं तर पुढे या गाथेचा भाव जो आहे तो खूप वेगळा आहे आणि तो याच्या आधारे आपल्याला स्पष्ट होणार आहे. म्हणजे शरीर आणि जीव यांना एकरूप मानणं आणि परपदार्थांच्या भोगामध्ये सुख मानणं याचं नाव मिथ्यात्व आहे, मिथ्या दर्शन आहे. तर या उलट जीवाला आत्मकल्याणामध्ये जे कारणभूत आहेत, जे साधन रूप आहेत, असे खरे देव, खरे शास्त्र, खरे गुरु की जे जीवाला सदुपदेश देतात, त्यांच्या प्रती जीवाला श्रद्धा असणं, त्यांच्याविषयी भक्तिभाव असणं, तेच खरे देवशास्त्र गुरु आहेत म्हणून मला त्यांची आराधना केली पाहिजे, अशा प्रकारे जीवाला भाव असणं,
त्यांच्या प्रती खरीखुरी श्रद्धा उत्पन्न होणं, याचं नाव व्यवहार सम्यक दर्शन आहे. आणि आता याही पुढे जाऊन आपल्या निज शुद्धात्म्याविषयी म्हणजे पंचपरमेष्ठींच्या शरणी गेल्यानंतर ते सांगतात की बाबा रे, आमच्या शरणी तरी कशाला आलायस? खऱ्या अर्थानं तुला तुझा जीवात्माच, तुझा शुद्ध आत्माच तुला खऱ्या अर्थाने उपादेय आहे, ग्रहण करण्यायोग्य आहे. आणि म्हणून जीवाला आत्मतत्वासंबंधी श्रद्धा उत्पन्न होणं, स्वतःच्या शुद्धात्म तत्वासंबंधी खरीखुरी महिमा उत्पन्न होणं, याचेच नाव निश्चय सम्यक दर्शन आहे. 3 गोष्टी लक्षात आल्या. शरीर म्हणजेच मी अशी श्रद्धा, याचं नाव मिथ्या दर्शन. खरे देवशास्त्र गुरुच माझ्यासाठी कल्याणकारी आहेत आणि म्हणून त्यांच्या प्रती खराखुरा श्रद्धाभाव उत्पन्न होऊन त्यांची आराधना करण्याचा भाव, त्याचं नाव व्यवहार सम्यक दर्शन. आणि निज आत्म्यासंबंधी, स्वतःच्या शुद्ध आत्म्यासंबंधी ध्यानाला बसताना ज्या शुद्ध आत्म्याचं चिंतन केलं जातं, तोच शुद्ध आत्मा माझ्यासाठी उपादेय आहे, ग्रहण करण्यायोग्य आहे, ध्यान करण्यायोग्य आहे. अशा प्रकारे स्वतःच्या आत्मतत्वाची आवड निर्माण होणं, रुची निर्माण होणं, त्याची महिमा येणं, त्याच्यामध्येच रममाण होण्याचा भाव येणं, याचंच नाव निश्चय सम्यक दर्शन आहे. आता पुढे बघूया, मिथ्या ज्ञान कशाचं नाव आहे? तर शरीर आणि आत्मा यांचं जे एकरूप ज्ञान आहे, शरीर म्हणजेच मी, असं जे या जीवाला ज्ञान आहे, उलट ज्ञान आहे, मिथ्या ज्ञान आहे, त्याचंच नाव मिथ्या ज्ञान होय. आणि आत्मज्ञान सोडून, ऐका बरं का, आत्मज्ञान नसताना जीवाला जितकं काही ज्ञान आहे, या संसाराचं, या संपूर्ण परपदार्थांचं, या विश्वाचं जे काही ज्ञान आहे, ते सर्व मिथ्या ज्ञान होय. ठीक आहे. शरीर आणि आत्मा यांना एक मानणं आणि आत्मज्ञान सोडून बाकीच्या सर्व परपदार्थांचं जे जीवाला ज्ञान आहे, ते सर्व मिथ्या ज्ञान होय. आता आत्मकल्याणाच्या उद्देशाने जे खरे शास्त्र आहेत, त्या खऱ्या शास्त्रांमध्ये सांगितलेली जी 7 तत्व असतील किंवा दशधर्म असतील, जे काही खऱ्या शास्त्रामध्ये आलेलं तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानाचं ज्ञान करून घेणं, याचंच नाव व्यवहार सम्यक ज्ञान होय. हे खूप महत्वाचं आणि खूप बेसिक आहे बरं का. हे जर एकदा पक्क झालं ना, आपल्याला कधीही कुठेही शास्त्रांच्या अध्ययनामध्ये अडचण येणार नाही. लक्षात आलं? म्हणजे एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता धरता हरता आहे असं आम्ही जाणतो, असं आमच्या ज्ञानामध्ये बसलेलं आहे की मी करतो म्हणून परिणमन घडतं, परपदार्थ करतात म्हणून माझ्यामध्ये बदल घडतो. अशा प्रकारे एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता आहे असं जे आपण जाणतो, असं जे आपलं ज्ञान आहे, ते मिथ्या ज्ञान आहे. आणि शास्त्रांच्या आधारे जेव्हा आपण या सिद्धांतांचं ज्ञान करून घेतो, 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ, 8 कर्म, दशधर्म, यांचं जे जिनवाणीच्या आधारे आपण सम्यक ज्ञान करून घेतो, व्यवस्थित संतुलित सत्य ज्ञान करून घेतो, त्यालाच व्यवहार सम्यक ज्ञान असे म्हणतात. आणि आता तिसरी स्टेप, या शरीरापासून सर्व परद्रव्यांपासून भिन्न असणारा आपला शुद्ध आत्मा कसा आहे, त्या शुद्ध आत्म्याचं ज्ञान करून घेणं, आपल्या ज्ञानाद्वारे शुद्ध आत्म्याला जाणणं, याचंच नाव निश्चय सम्यक ज्ञान होय. एकूण किती गोष्टी पाहिल्या आपण? 6 गोष्टी पाहिल्या. अगदी बरोबर. मिथ्या दर्शन, व्यवहार सम्यक दर्शन, निश्चय सम्यक दर्शन, मिथ्या ज्ञान, व्यवहार सम्यक ज्ञान आणि निश्चय सम्यक ज्ञान. आता पाहूया मिथ्या चारित्र्य कशाला म्हणतात.
सुखी होण्याच्या अपेक्षेने, सुखी होण्यासाठी परपदार्थांना भोगत राहणं, इंद्रियांचे विषय भोग भोगणं, 5 पापे करून सुद्धा सुखी होण्याचा प्रयत्न करणं, याचेच नाव मिथ्या चारित्र्य होय. लक्षात आलं? मिथ्या चारित्र्य कशाला म्हणतात? की बाबा रे 5 इंद्रियांच्या विषय भोगांच्या द्वारे परपदार्थांना भोगून सुखी होण्याचा भाव, त्यासोबत 5 पापे, 7 व्यसने इत्यादी करून सुद्धा जीव सुखी होण्याचा प्रयत्न करतो. हे जे जीवाचं विपरीत आचरण आहे, उलट वागणं आहे, हे जे विपरीत चारित्र्य आहे, यालाच मिथ्या चारित्र्य असे म्हणतात. आता पुढची गोष्ट येते व्यवहार सम्यक चारित्र्य. तर व्यवहार सम्यक चारित्र्य कशाला म्हणतात? तर सुखी होण्याच्या भावनेने जीव जेव्हा परपदार्थांपासून विरक्त होतो, इंद्रियांच्या विषय भोगांना सोडून देतो आणि व्रतरूप आचरण करतो, संयमरूप आचरण करतो, यालाच व्यवहार सम्यक चारित्र्य असे म्हणतात. बरोबर मिथ्या चारित्र्याच्या उलट आहे हा, की त्याच्यामध्ये अनर्गल प्रवृत्ती होती, स्वच्छंदाचारी होता, परद्रव्यांमध्ये सुख मानून त्यांच्यामध्येच रमणता करीत होता, आणि आता निवृत्तीपरक वागतो आहे, परद्रव्यांपासून स्वतःला भिन्न करतो आहे, संयमाने वागतो आहे, व्रताचरण करतो आहे. तर अशा प्रकारे जीवाची जी व्रताचरण रूप उदासीन वृत्ती आहे, त्यालाच व्यवहार सम्यक चारित्र्य असे म्हणतात. आणि आता निश्चय सम्यक चारित्र्य कशाला म्हणतात? तर आपल्या चारित्र्य गुणाद्वारे आपल्या शुद्ध आत्म्यामध्येच रममाण होणं, ध्यानस्थ होणं, त्यामध्येच सदा काळासाठी लीन होणं, शुद्ध आत्म्याचा अनुभव घेणं, यालाच आत्मद्रव्यामध्ये स्थिर होणं, याला निश्चय सम्यक चारित्र्य असे म्हणतात. निश्चय सम्यक चारित्र्य असे म्हणतात. चला, आपण एकूण 9 गोष्टी पाहिल्या. आता या गाथेचा अर्थ सांगणं मला फार सोपं जाणार आहे. बघा, आता या 9 पैकी बाहुबलीजी, या 9 पैकी मोक्ष मार्ग कोणता नाही? कोणता मोक्ष मार्ग नसेल बरं? 9 पैकी किती गोष्टी मोक्ष मार्ग रूप नाहीत? अगदी बरोबर, 3 गोष्टी या मोक्ष मार्ग रूप नाहीयेत. त्या कोणकोणत्या आहेत सांगा बघूया. मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र्य. या 3 गोष्टी मोक्ष मार्ग रूप नाहीयेत. त्या मोक्षाला कारण असूच शकत नाहीत, कारण त्या स्पष्टपणे संसाराचे कारण आहेत, संसारालाच मार्ग रूप आहेत. मग संसाराचा मार्ग असणाऱ्या गोष्टी मोक्षाचा मार्ग कशा असतील? कदापिही असणार नाहीत. आणि म्हणून या 9 पैकी 3 गोष्टी, मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र्य, या 3 गोष्टी संसार मार्ग आहेत, संसारास कारण आहेत. आता या उरल्या 6 गोष्टी, या 6 पैकी व्यवहार मोक्ष मार्ग कोणता आहे? तर जो व्यवहार सम्यक दर्शन, व्यवहार सम्यक ज्ञान आणि व्यवहार सम्यक चारित्र्य सांगितलेलं आहे, ते मोक्षाचे कारण तर आहेत. कारण त्याला इथं स्पष्ट म्हटलंय की हे 3 मोक्षाचे कारण आहेत, आणि ते व्यवहाराने मोक्षाचे कारण आहेत. कारण पहा, त्या तिन्हींना बघा तुम्ही, त्या तिन्हींचा विषय हा परद्रव्य आहे. परद्रव्य आहे म्हणजे खरे देव, खरे शास्त्र आणि खरे गुरु यांच्याविषयी महिमा, यांच्याविषयी खरीखुरी श्रद्धा, याचं नाव व्यवहार सम्यक दर्शन आहे. म्हणजे त्या व्यवहार सम्यक दर्शनाचा विषय कोण आहे? तर त्या व्यवहार सम्यक दर्शनाचा विषय देव, शास्त्र, गुरु रूप परपदार्थ आहेत. म्हणून त्यांना व्यवहार मोक्ष मार्ग म्हटलेला आहे. म्हणून त्या सम्यक दर्शनाला व्यवहाराने मोक्षाचे कारण म्हटले आहे. आता सम्यक ज्ञान बघा, त्या सम्यक ज्ञानामध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की शास्त्र विषय आहे. शास्त्रामध्ये आलेला विषय हा त्या सम्यक ज्ञानाचा विषय आहे. म्हणजे तो सुद्धा आत्म्यापासून भिन्न आहे,
पर आहे, बाहेर आहे, आणि म्हणून त्याला सुद्धा व्यवहाराने मोक्षाचे कारण सांगितले आहे. आता सम्यक चारित्र्य बघा, त्या सम्यक चारित्र्यामध्ये पण तुम्हाला दिसेल की 5 पापांचा त्याग करणं, व्रतांचा अंगीकार करणं, परजीवांचा घात होऊ न देणं, व्रत, समिती, गुप्ती यांच्यामध्ये मुख्य भावना कोणती असते की कोणत्याही प्रकारच्या जीवाचा घात होता कामा नये, स्वतःची स्वच्छंदाचारी वृत्ती होऊ नये. तेथे सुद्धा विषय हा परपदार्थ आहे. आणि म्हणून ऐका ज्या सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याचा विषय परपदार्थ आहे, त्या सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्यांना, त्या रत्नत्रयाला व्यवहाराने मोक्षाचे कारण सांगितले आहे. आणि आता उरलेले 3 बघा, उरलेले 3 निश्चय सम्यक दर्शन बघूया. त्या 3 विषय कोण आहे? निश्चय सम्यक दर्शनाचा विषय कोण आहे? निश्चय सम्यक ज्ञानाचा विषय कोण आहे? आणि निश्चय सम्यक चारित्र्याचा विषय कोण आहे? तर तिथे 3 वेगवेगळे नाहीये, तिथे एकच आहे. आपल्या शुद्ध आत्म्याची रुची उत्पन्न होणं याचं नाव निश्चय सम्यक दर्शन. आपल्या निज आत्म्याचं ज्ञान होणं याचंच नाव निश्चय सम्यक ज्ञान. आणि आपल्याच आत्म्यामध्ये रमणं, स्थिर होणं याचं नाव निश्चय सम्यक चारित्र्य. येथे निश्चय सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्याचा विषय एकच, आपला आत्मा आहे, एक विषय आहे. आणि म्हणूनच त्याला निश्चयाने एक शुद्ध आत्माच मोक्षाचे कारण आहे असे सांगितलेले आहे. समजलं काय सांगितलं? खूप सुंदर चर्चा. आता याच्यामध्ये एक गंमत सांगतो की जी तुम्हाला कळालेली नाही ती सांगतो, पहा. मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्या चारित्र्याचा तर काही अंतच नाही, कारण ते सगळे संसार रूप आहेत, त्याला कुठलं बंधनच नाही. कारण इतके त्याला विकल्प आहेत की शरीर म्हणजे त्या मिथ्या मान्यतेला पण अंत नाही, त्या मिथ्या ज्ञानाला पण अंत नाही, आणि त्या मिथ्या चारित्र्याला पण अंत नाही. का अंत नाही? कारण कुणाला कशात सुख वाटेल काय माहिती. एखाद्याला स्पर्शनेंद्रियाच्या विषयात सुख वाटेल, एखाद्याला रसनेंद्रियाच्या, एखाद्याला कर्णेंद्रियाच्या, एखाद्याला चक्षुरेंद्रियाच्या. प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा आहे. कशामध्ये? संसार मार्गामध्ये. कारण प्रत्येकाची परिणती भिन्न भिन्न आहे. पण जेव्हा मोक्ष मार्ग, व्यवहार मोक्ष मार्गाची चर्चा येते, काय सुंदर विषय आहे. तर त्या व्यवहार मोक्ष मार्गामध्ये बाकी काय झालेलं आहे की देवशास्त्र गुरु किंवा शास्त्र किंवा हे व्रताचरण यांच्या पुरता जीव सीमित झालेला आहे. येथे परद्रव्य तर विषय आहे, परंतु येथे 3 रूपच विषय आहे. म्हणजे मी काय सांगितलं? मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्या चारित्र्याचा कोटा फार मोठा आहे, त्याला काही अंत नाहीये. व्यवहार सम्यक दर्शन, व्यवहार सम्यक ज्ञान आणि व्यवहार सम्यक चारित्र्यामध्ये आपण कुठेतरी लिमिटेशन लावलोय, आपण कुठेतरी मर्यादितपणा केलाय की श्रद्धा कशाचं नाव? देवशास्त्र गुरूंच्या श्रद्धेचं नाव व्यवहार सम्यक दर्शन. सम्यक ज्ञान कशाचं नाव? तर सांगितलं की जिन शास्त्रांच्या मध्ये सांगितलेल्या तत्वांचं ज्ञान, त्याचं नाव व्यवहार सम्यक ज्ञान. आणि व्यवहार सम्यक चारित्र्यामध्ये व्रतरूप आचरण, नेमकं असं उदासीन रूप, विषय कषायांपासून हटणे रूप असं जे आचरण आहे त्याचं नाव सम्यक चारित्र्य घेतलेलं आहे. म्हणजे व्यवहार सम्यक दर्शन, व्यवहार सम्यक ज्ञान आणि व्यवहार सम्यक चारित्र्य तर 3 आहेत. कारण तिघांचंही स्वरूप वेगळं आहे. बघा, तिघांचंही स्वरूप वेगळं आहे. पण निश्चय सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य जे आहे ना, ते दिसताना 3 दिसत असले तरी आहे एकच. हे समजणं फार महत्वाचं आहे. काय काय सांगितलं बघा. व्यवहार सम्यक दर्शन 1 आहे, व्यवहार सम्यक ज्ञान 2 आहे, म्हणजे दुसरं आहे, व्यवहार सम्यक चारित्र्य 3रं आहे. हे 3 वेगवेगळे आहेत. हे 3 वेगवेगळे आहेत. का 3 वेगवेगळे आहेत? कारण देवशास्त्र गुरुची श्रद्धा, ऐका, देवशास्त्र गुरुची श्रद्धा म्हणजे शास्त्रांचं ज्ञान नव्हे, आणि शास्त्रांचं ज्ञान म्हणजे व्रतरूप आचरण नव्हे. कारण व्रतांचं आचरण ही वेगळी गोष्ट आहे, शास्त्रांचं ज्ञान वेगळी गोष्ट आहे, आणि देवशास्त्र गुरु संबंधी खरीखुरी श्रद्धा याचं नाव वेगळी गोष्ट आहे.
तिन्ही गोष्टी स्वतंत्र आहेत, भिन्न भिन्न आहेत. आणि म्हणून व्यवहार सम्यक दर्शन, व्यवहार सम्यक ज्ञान, व्यवहार सम्यक चारित्र्य हे तीन स्वतंत्र आहेत. जरा डोक्याला त्रास द्यावा लागेल तर समजून येणार. मी कितीही समजावून द्यायचं म्हटलं तर शक्य नाही हो. माझ्या समजावून देण्याने नाही समजत. जेव्हा तुम्ही समजून घेणारच असा निश्चय करणार ना, तेव्हाच समजून येणार. माझ्या हातात असतं तर मग मी इथं बसून नुसता असा हात केला असता, मग असे प्रकाशाचे किरण बाहेर पडले असते, तुमच्या डोक्यावर गेले असते आणि सगळं समजलं असतं. असं नाही ना होत. असा चमत्कार घडत नाही. प्रत्येकाला स्वतःला समजून घ्यावं लागतं. बोला, एक घड्याळ आहे, एक पेन आहे आणि एक रुमाल आहे. आता या तीन गोष्टी वेगवेगळ्या आहेत ना, तुम्ही त्यांना एक कसं म्हणणार? घड्याळ म्हणजे रुमाल नाही, रुमाल म्हणजे पेन नाही आणि पेन म्हणजे घड्याळ नाही. तिन्ही गोष्टी स्वतंत्र आहेत. तिघांचंही स्वरूप वेगवेगळं आहे. आता ऐका, त्याप्रमाणे देवशास्त्र गुरुची श्रद्धा म्हणजे व्यवहार सम्यक दर्शन वेगळी गोष्ट आहे. शास्त्रांचं ज्ञान म्हणजे ज्ञान करून घेणं म्हणजे व्यवहार सम्यक ज्ञान ही वेगळी गोष्ट आहे. आणि जे आचरण आहे, जे संयमरूप भाव आहेत, ती वेगळी गोष्ट आहे. या तिघांचंही स्वरूप वेगवेगळं आहे. लक्षात आलं का? एखाद्याला खूप शास्त्रांचं ज्ञान आहे म्हणून त्याला व्रतरूप आचरण असतं का? नसतं हो, नसतं. म्हणजे असायलाच पाहिजे असं काही नाही. एखाद्याला व्रतरूप आचरण आहे आणि म्हणून त्याला देवशास्त्र गुरूंची खरीखुरी श्रद्धा उत्पन्न झालेली असली पाहिजे असंही नाहीये. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे? या तिन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या आहेत. कोणत्या? व्यवहार सम्यक दर्शन, व्यवहार सम्यक ज्ञान, व्यवहार सम्यक चारित्र्य हे तीन आहेत. या उलट निश्चय सम्यक दर्शन, निश्चय सम्यक ज्ञान आणि निश्चय सम्यक चारित्र्य हे तीन जरी वेगवेगळे सांगत असले तरी वस्तू एकच आहे. एकच आहे. कसं एक आहे पहा. आत्मतत्वाची श्रद्धा म्हणजे त्याच्यामध्ये श्रद्धा कुणाशी समर्पित झाली आहे? म्हणजे जीवाचा जो श्रद्धा गुण आहे तो कुणाला पाहतो आहे? तो जीवालाच पाहतो आहे. ती श्रद्धा जीवाकडे झुकलेली आहे. म्हणजेच श्रद्धा स्वसन्मुख झालेली आहे. म्हणजेच जीवाचा श्रद्धा गुण परद्रव्यांकडे न झुकता आत्मद्रव्याकडे झुकते आहे. तसाच ज्ञान गुण सुद्धा पहा. ज्ञान गुण आतापर्यंत सगळ्या परद्रव्यांना जाणत होता. ज्ञान गुण आतापर्यंत शास्त्राला जाणत होता व्यवहार सम्यक ज्ञानामध्ये. पण निश्चय सम्यक ज्ञानामध्ये काय झालंय? तो ज्ञानगुण आता शास्त्रांमध्येही लागलेला नाहीये. तो ज्ञानगुण आता आत्मसन्मुख झालेला आहे. तुम्ही म्हणाल असं कुठं लिहिलंय? तुम्ही आत्ताच लिहून घेतलंय त्या 9 पॉइंट्स मध्ये. तुम्ही पहा काढून, तुमच्या लगेच लक्षात येईल. निश्चय सम्यक दर्शनामध्ये तुम्ही लिहिलेलं आहे श्रद्धा आत्माभिमुख होते. श्रद्धा गुण आत्म्याची श्रद्धा करतो. श्रद्धा गुण आत्म्याला मानतो. म्हणजे तिथं श्रद्धा गुण कुठे झुकलेला आहे? आत्म्याकडे झुकलेला आहे. निश्चय सम्यक ज्ञानामध्ये पहा बघूया, ज्ञान गुण आत्म्याला जाणू लागलेला आहे. आता तो सगळ्या विश्वाला नाही जाणत, तो आत्मद्रव्याला जाणण्यासाठी पुरुषार्थ करतोय. म्हणजे ज्ञान सुद्धा स्वसन्मुख झालेला आहे. आणि आता चारित्र्य बघा काय लिहिलंय की चारित्र्याचं आत्म्यामध्ये रमणं, आत्म्याचं आत्म्यामध्ये रमणं, स्थिर होणं, याचं नाव निश्चय सम्यक चारित्र्य आहे. म्हणजेच जेव्हा श्रद्धा स्वसन्मुख होते, जेव्हा श्रद्धा गुण सगळ्या विश्वाची महिमा करणं सोडून देतो, शरीराची महिमा करीत नाही, देवशास्त्र गुरूंच्या महिमेला सुद्धा गौण करतो आणि आत्मतत्वाची महिमा ऊर्ध्व करतो. म्हणजेच तो श्रद्धा गुण आत्म्याकडे झुकतो. म्हणजेच आत्मतत्वाचं संचेतन करतो, आत्मतत्वाचाच अभिप्राय मुख्य ठेवतो. तेव्हा तेथे निश्चय सम्यक दर्शन प्रकट होतं. जेव्हा ज्ञान कोण शरीराला पण जाणत नाही, शास्त्रांना पण जाणत नाही आणि ते ज्ञान केवळ आत्म्याला जाणण्याचा पुरुषार्थ करतं, तेव्हा ते ज्ञान आत्मसन्मुख होतं. तेव्हा त्याचं नाव निश्चय सम्यक ज्ञान आहे.
आणि जेव्हा चारित्र्य गुण हा परपदार्थांमध्ये न लागता किंवा व्रतांमध्ये सुद्धा लीन न होता आपल्या आत्मतत्वामध्ये लीन होतो, रममाण होतो, स्थिर होतो, तेव्हा त्या चारित्र्याचं नाव निश्चय सम्यक चारित्र्य आहे. आता यातली एक गंमत सांगतो तुम्हाला की निश्चय सम्यक दर्शन, निश्चय सम्यक ज्ञान आणि निश्चय सम्यक चारित्र्य हे तीन जरी तोंडाने सांगितले जात असले ना तरी ते तीन रूप नाही आहेत. त्यांचं नाव एकच आहे आणि तो आहे शुद्ध आत्मा. त्याचं नाव काय आहे? शुद्ध आत्मा. त्यासाठी मी काल एक उदाहरण दिलं होतं आपल्याला. जाळणारी अग्नी वेगळी असते, शिजवणारी अग्नी वेगळी असते आणि उष्णता देणारी किंवा पचवणारी, शिजवणारी अग्नी, जाळणारी अग्नी आणि प्रकाश देणारी अग्नी हे तिन्ही जरी अग्नीचे गुणधर्म असले तरी अग्नी तीन प्रकारची नसते, ती एकच असते. त्याप्रमाणे निश्चय सम्यक दर्शन, निश्चय सम्यक ज्ञान आणि निश्चय सम्यक चारित्र्य म्हणताना जरी तीन म्हटले जात असले तरी ते तीन रूप नसतात, ते एक रूपच असतात आणि त्याचंच नाव आहे शुद्ध आत्मा. लक्षात आलं? नाही समजलं? आता एका मिनिटात समजेल. बघा, व्यवहार रत्नत्रय तीन असतात, निश्चय रत्नत्रय एकच असतो. बघा, संजयजी म्हणतात बरोबर आहे, बरोबर आहे. का? कारण निश्चय रत्नत्रय म्हणताना तर रत्नत्रय तीन, पण निश्चय रत्नत्रय निश्चय आहे ना. निश्चय म्हणजे एक रूप, निश्चय म्हणजे एक रूप. त्यामुळे निश्चय रत्नत्रय जरी म्हणायचं झालं तरी वास्तवामध्ये ते तीन नसतात, तो एकच असतो. कारण त्यांच्यामध्ये अभेद केला जातो, त्यांच्यामध्ये अभेद केला जातो. गजब आहे, गजब आहे. समजलं? काय सांगितलं लक्षात आलं? अद्भुत आहे. बाबा रे, वस्तू वेगळी नाही होत. पहा, एका व्यक्तीला बोलवायचं आहे आणि त्या व्यक्तीला बोलवायचं असताना असं सांगितलं गेलं, त्या व्यक्तीच्या पत्नीला सांगितलं की तुमच्या पतीला बोलवून आणा. त्याच व्यक्तीच्या मुलाला सांगितलं की वडिलांना बोलवून आण आणि त्याच व्यक्तीच्या बहिणीला सांगितलं की तुझ्या भावाला बोलवून आण. आता ते तिघेही गेले आणि एकानं भावाला बोलवलं, एकाने वडिलांना बोलवलं आणि एकाने पतीला बोलवलं. तर तीन माणसं आली एका वेळी. भाऊ पण आला, पती पण आला आणि वडील पण आले. तीन आली ना माणसं. काय माणूस एकच आला? बाबा रे, तिघांना जरी बोलावणं पाठवलं असलं तरी एकच माणूस आला. का एक माणूस आला? कारण त्यांच्यामध्ये ते तीन जरी धर्म दिसत असले तरी व्यक्ती एकच आहे. अगदी त्याचप्रमाणे निश्चय सम्यक दर्शन, निश्चय सम्यक ज्ञान आणि निश्चय सम्यक चारित्र्य हे सांगताना, वर्णन करताना जरी तीन सांगितले गेले तरी ते एकच आहेत. हे कुणालाही समजलं नाही. सगळे हा 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 म्हणतात, पण मी आत्ता सिद्ध करून दाखवेन की कुणालाही समजलं नाही. बघा, कोण कोण हा म्हटलं त्यांना माझा प्रश्न आहे. काय? की ते तिन्ही एकच आहेत. सिद्ध करा, बघूया, सिद्ध करा. निश्चय सम्यक दर्शन, निश्चय सम्यक ज्ञान, निश्चय सम्यक चारित्र्य हे तीन नाही आहेत, ते एकच आहेत. हे सिद्ध करा, बघूया. बर, सांगतो. सोपं आहे सिद्ध करणं. त्या तिघांचा विषय बघा कोण आहे, लिहिलंय त्याच्यामध्ये बघा. तिघांचा विषय आत्मा आहे, म्हणून ते तीन नाही आहेत, एकच आहे. या उलट व्यवहार सम्यक दर्शन, व्यवहार सम्यक ज्ञान, व्यवहार सम्यक चारित्र्य हे तीन आहेत. सिद्ध करा, बघूया. तीन आहेत कारण त्यांचे विषय वेगवेगळे आहेत. असं कुठं लिहिलंय? पहा ना तुम्ही. व्यवहार सम्यक दर्शनामध्ये लिहिलंय देवशास्त्र गुरुची श्रद्धा, व्यवहार सम्यक ज्ञानामध्ये लिहिलंय शास्त्रांमध्ये आलेलं तत्वज्ञान आणि व्यवहार सम्यक चारित्र्यामध्ये आलंय पुण्य परिणाम, व्रतरूप आचरण. म्हणजे तिन्ही वेगवेगळे झाले ना. मग तीन वेगवेगळे झाले म्हणून तीन वेगवेगळे आहेत. आणि या उलट निश्चय सम्यक दर्शन, निश्चय सम्यक ज्ञान, निश्चय सम्यक चारित्र्य हे तिन्ही एकरूपच आहेत. हे तिन्ही एक आत्म्याशी एकरूप झालेले आहेत आणि म्हणून ते म्हणताना जरी तीन म्हटले असले तरी आहे एकच. बोला, समझ में आया? बोला.
अद्भुत आहे, अद्भुत. बाबा रे, तुला विचारलं नदी कुठे आहे, नदी कुठे आहे, तर आपण दाखवतो ही बघा ही नदी आहे. पण तुम्हाला माहितीये ती नदी एक नदी नाहीये, त्यामध्ये हजारो ओहळ, शेकडो ओढे आणि नाले एकत्रित होऊन मग ती नदी तयार झालेली आहे. त्यामध्ये एकाच प्रकारचं पाणी नाहीये, सगळी एक रूप आहे. पण त्या सगळ्याचं नाव एक नदी आहे. लक्षात आलं, कारण ती एक रूप आहे, त्याच्यामध्ये आलेले सगळे ओहोळ एक रूप आहेत. अगदी त्याचप्रमाणे दर्शन, ज्ञान, चारित्र्य हे सगळे गुण जेव्हा एक आत्म्याला विषय बनवतात, एक आत्म्यामध्ये लीन होतात, एक आत्म्याशी एकाकार होतात, तेव्हा निश्चय सम्यक दर्शन, निश्चय सम्यक ज्ञान, निश्चय सम्यक चारित्र्य हे वेगवेगळे राहत नाहीत, तर हे सगळे एक होऊन एक आत्माच बनतो. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की बाबा रे, आता बघा 6 गोष्टींकडे लक्ष द्या. 6 गोष्टी जे संसाराचे कारण आहेत ते बाजूला ठेवा, आणि उरलेल्या ज्या 6 गोष्टी आहेत कोणत्या, व्यवहार मोक्ष मार्ग आणि निश्चय मोक्ष मार्ग. व्यवहार मोक्ष मार्गाची 3 कारणं आणि निश्चय मोक्ष मार्गाची 3 कारणं, याच्याकडे लक्ष द्या. आता आचार्य म्हणतात बाबा रे, जे परद्रव्याच्या विषय रूप आहे, जे परद्रव्याला विषय बनवणार आहे ते स्वतंत्र आहे, 3 रूप आहे आणि ते व्यवहार मोक्षाचे कारण आहेत किंवा व्यवहार मोक्ष मार्ग रूप आहेत ते 3. आणि ज्या सगळ्यांचा विषय एक आहे म्हणजे जे एकाग्र रूप आहेत. एक विषय म्हणजे एक अग्र म्हणजे टोक, एकाग्र व्हा म्हणजे एका टोकावरती या. म्हणजे जे 3 जरी असले तरी त्यांचं अग्र एक आहे, त्यांचं मुख एक आहे. आणि असे जे 3 गुण आता एकाग्र रूपाने परिणमित झालेले आहेत, एक आत्म्याशी तन्मय झालेले आहेत. श्रद्धा पण आत्म्याशी तन्मय, ज्ञान पण आत्म्याशी तन्मय आणि चारित्र्य पण आत्म्याशी तन्मय. आतापर्यंत ते नव्हतं. श्रद्धा जात होती देवशास्त्र गुरूंकडे, ज्ञान जात होतं शास्त्रामध्ये, चारित्र्य जात होतं पुण्य परिणामांकडे, व्रतांकडे. आता नाही, आता श्रद्धा पण आत्माश्रित, ज्ञान पण आत्माश्रित, चारित्र्य पण आत्माश्रित, सगळे अनंत गुण आत्म्याकडेच लागलेले आहेत. सगळ्यांची दिशा एक झालेली आहे. मग त्या वेळेला जो एक रूप अशा शुद्धपणाने एक रूप झालेला शुद्ध आत्मा आहे, तोच निश्चय मोक्ष मार्गाचे निश्चय कारण आहे. आणि म्हणूनच त्याला म्हटलेलं आहे की त्या सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्याने एकरूप झालेला, एकाग्र झालेला शुद्ध आत्मा तोच निश्चयाने मोक्षाचे कारण आहे. समजलं का बघा, तो मोक्षाचे कारण आहे. अद्भुत आहे, अद्भुत. वा, सुंदर. बोला, आपल्याला भूक लागली आहे आणि भूक लागल्यानंतर काय केलंय आईनं, भात करायला ठेवलेला आहे. बोला, तांदूळ शिजवून भात करायचा आहे. आता भात खायचा आहे म्हटल्यावर काय करायला पाहिजे, आपल्याला भात करून खायचा असेल तर काय करायला पाहिजे, काही तांदूळ आहेत ते व्यवस्थितपणे प्रासूक करून ते काय करावे लागतील, शिजवावे लागतील. आणि मग आपल्याला तो भात खाण्यासाठी उपलब्ध होणार आहे. पण भात शिजवण्यासाठी काय करावं लागेल, तांदूळ शिजवण्यासाठी त्याला अग्नीवरती शिजवावं लागेल, बरोबर आहे ना. आता मला सांगा, आम्हाला भात हवा आहे, भात खाऊन पोट भरायचं आहे, तर त्या वेळेला अग्नीवरती ते तांदूळ शिजवले जातात. तुम्हाला माहिती आहे, तांदूळ शिजताना ते अग्नी खाली पेटवल्यानंतर त्या तांदळामध्ये सुद्धा उष्णता निर्माण होते की नाही, की त्यामुळेच तर ते तांदूळ शिजत आहेत. मला काय विचारायचं आहे, आपल्याला भात हवा आहे खाण्यासाठी, तर तो भात तर आपण नंतर तयार होतो, नंतर खातो. पण पहिल्यांदा त्याची ती अवस्था पहा की खालून अग्नी पेटलेली आहे, वरती तांदूळ शिजत आहेत, तांदूळ एकदम गरम झालेले आहेत, इतके गरम झालेले आहेत की त्यांच्यामध्ये शिजण्याची प्रक्रिया सुरू आहे, वाफा निघत आहेत. आणि मग
त्या अवस्थेत तर आपण त्यांना खाऊ शकत नाही, कारण ते गरम होत आहे. आणि मग जेव्हा तो भात शिजतो आणि मग शिजल्यानंतर तो शिजलाय की नाही तपासला जातो. कसा तपासते महिला? तांदूळ शिजलाय की नाही, भात झालाय की नाही कसं बघायचं? सगळा भात असा असा करून बघायचं नाही. आपल्याकडे तर म्हणच आहे, शीतावरून भाताची परीक्षा. तर एक शीत असं बघायचं की भात शिजला की नाही कळतो. आणि मग शिजला नंतर ते काय गॅस बंद करायचा, अग्नी बंद करायचा आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर मग तो भात व्यवस्थित उमगळल्यानंतर किंवा व्यवस्थित शिजल्यानंतर मग आपण तो भक्षण करतो. याच्यामध्ये फार महत्वाचं तत्व मला सांगायचं यामधून, की आम्हाला तर अग्नी नको आहे. आम्हाला तर काय त्या भातामध्ये शिजत असताना जो प्रचंड दाह उत्पन्न झालाय, प्रचंड उष्णता उत्पन्न झाली आहे, त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. आम्हाला तर शिजलेला भात हवाय, आम्हाला तर चांगला शिजलेला भात खायचा आहे. परंतु तो तयार होत नाही ना. त्यासाठी पहिल्यांदा त्याच्यामध्ये त्या अग्नीचा शिरकाव करावा लागतो. त्यासाठी त्या तांदळामध्ये उष्णता द्यावी लागते आणि मग त्या उष्णतेच्या शक्तीने तो तांदूळ शिजतो आणि मग तो खाण्यायोग्य होतो. म्हणजे लक्षात घ्या, आम्हाला जो भात हवा आहे शिजलेला, तो आमच्यासाठी उपादेय आहे. परंतु तो होत असताना त्याच्या अगोदरची प्रोसेस म्हणून त्याच्यामध्ये ती उष्णता, आम्हाला त्या उष्णतेशी काही देणं घेणं नाही आहे. आम्हाला उष्णता नको आहे, पण तो शिजण्यासाठी म्हणून उष्णता त्याच्यामध्ये दिली जाते. ती उष्णता साधन रूप आहे, साध्य रूप नाही. आम्हाला उष्णतेशी काही देणं घेणं आहे का? आम्हाला उष्णता भक्षण करायची आहे का? नाही. ती उष्णता केवळ साधन रूप आहे, ती साध्य रूप नाही आहे. आणि आम्हाला केवळ भात साध्य रूप आहे. त्याचप्रमाणे केवळ हा शुद्ध आत्माच आमच्यासाठी साध्य रूप आहे. परंतु तो साध्य रूपाने शुद्ध आत्मा प्राप्त करण्यापूर्वी त्यामध्ये साधन रूपाने हे जे व्यवहार सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य रूपाने जे व्यवहार रत्नत्रय सांगितले ते साधन रूपाने त्यावेळेला येतात. आणि म्हणून जे साधन रूपाने आहेत त्यांना व्यवहार मोक्ष मार्ग सांगितलेला आहे, व्यवहाराने मोक्षाचे कारण सांगितलेले आहेत. आणि जो ताजा ताजा छान छान उपादेय रूप, पोट भरण्यामध्ये साक्षात कारण रूप असा जो शुद्ध भात आहे, त्याप्रमाणे मोक्षाला जाण्यामध्ये खराखुरा कारण स्वरूप जो शुद्ध आत्मा आहे तो खऱ्या अर्थाने निश्चय मोक्ष मार्ग रूप आहे. तो खऱ्या अर्थाने निश्चयाने मोक्षाचं कारण रूप आहे. आता हे ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी एक दोन प्रश्न. आम्हाला पोट भरण्यासाठी शिजलेला चांगला भात पाहिजे आहे काय अग्नी पाहिजे? पोट भरण्यासाठी काय पाहिजे? भात पाहिजे का अग्नी पाहिजे? भात पाहिजे. आम्हाला देणं घेणं भाताशी आहे. आम्हाला भात हवा आहे, म्हणजे थोडक्यात पदार्थ पाहिजे आहे, तो साध्य आहे. पण तो पाहिजे असेल तर साधन रूपाने अग्नी घ्यावी लागते. समजलं का? त्याचप्रमाणे मोक्षाला जायचं असेल, मोक्षरूपी कार्य करायचं असेल तर आम्हाला साध्य पाहिजे आहे तो शुद्ध आत्मा. समजलं का? मोक्षाला जायचं असेल तर कोण पाहिजे? शुद्ध आत्मा. पोट भरायचं असेल तर काय पाहिजे? भात. पण भात पाहिजे असेल तर साधन रूपाने अग्नी घ्यावी लागते. त्याप्रमाणे मोक्षाला जायचं असेल तर मूळ पाहिजे शुद्ध आत्मा, त्यानं काम होणार आहे. पण तो शुद्ध आत्मा पाहिजे असेल तर मग साधन रूपाने हे रत्नत्रय म्हणजे व्यवहार सम्यक दर्शन, व्यवहार सम्यक ज्ञान आणि व्यवहार सम्यक चारित्र्य घ्यावे लागतात. समज में आया? काय काय सांगितलं? 3 गोष्टी सांगितल्या. पोट भरायचं असेल तर भात पाहिजे, मोक्षाला जायचं असेल तर शुद्ध आत्मा पाहिजे. होय, काम होतंय, भात मिळाला, पोट भरलं, शुद्ध आत्मा मिळाला की मोक्ष झाला. पण काय करायचं? तो भात मिळण्यासाठी साधन रूपाने अग्नी शोधावी लागते. त्याचप्रमाणे इथे शुद्ध आत्मा भेटत असताना त्याच्यासोबत हे व्यवहार रत्नत्रय म्हणजे व्यवहार सम्यक दर्शन, व्यवहार सम्यक ज्ञान आणि व्यवहार सम्यक चारित्र्य हे साधन रूपाने मानले गेले आहेत. आहा, ऐका, आता
जे साधन रूपाने आहेत त्यांना साधन रूपाने असल्यामुळे व्यवहाराने मोक्षाचे कारण सांगितलेले आहेत. बोला, पोट भरण्यासाठी भात हे निश्चय कारण काय अग्नी हे निश्चय कारण? पोट भरण्यासाठी बघा दोन कारण आहेत, दोन. एक भात कारण आहे आणि एक अग्नी कारण आहे. या भात आणि अग्नीला व्यवहार कारण कोणतं आणि निश्चय कारण कोणतं? नलिनीताई सांगू शकाल का? काय विचारलं? पोट भरणे रूप क्रियेसाठी दोन कारण आहेत. एक भात कारण आहे आणि एक अग्नी कारण आहे. यातलं निश्चय कारण कोण आणि व्यवहार कारण कोण? बाबा रे, निश्चय कारण आहे भात, की त्यानं डायरेक्ट पोट भरणार आहे. आणि उष्णता अग्नी आहे व्यवहार कारण, कारण ते साधन रूप आहे. त्याचप्रमाणे मोक्षाला जाण्यासाठी, मोक्षरूपी कार्य करण्यासाठी दोन गोष्टी आहेत. एक शुद्ध आत्मा आणि एक त्याचे अंशरूप सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य. आता मला सांगा, यातलं मोक्षाला जाणे रूप निश्चय कारण कोणतं आणि व्यवहार कारण कोणतं? बाबा रे, शुद्ध आत्मा प्राप्त झाला तर तुझा मोक्ष होऊन जाणार आहे, म्हणून तो आहे निश्चय कारण. आणि त्याच्या प्राप्तीसाठी साधन रूप असणारे व्यवहार सम्यक दर्शन, देवशास्त्र गुरुची श्रद्धा, शास्त्रांचं ज्ञान, व्यवहार सम्यक ज्ञान आणि व्रतरूप आचरण म्हणजेच व्यवहार सम्यक चारित्र्य, हे त्या अग्नीप्रमाणे साधन रूप आहेत. डायरेक्ट कारण नाही आहेत, साधन रूप आहेत. म्हणून त्यांना व्यवहाराने कारण सांगितलेलं आहे. वाह, काय गोष्ट आहे. म्हणजे ज्यांना समजलं ना त्यांना खूप आनंद येणार की बाबा रे, एक डायरेक्ट काम करणारा आहे म्हणून त्याचं नाव निश्चय कारण आहे, आणि एक कारणाचं कारण आहे, साधन रूपानं आहे म्हणून आचार्यांनी त्याला व्यवहार कारणाच्या श्रेणीत ठेवलेलं आहे. आता पुन्हा 9 बिंदूंकडे जाऊया. मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र्य हे संसारालाच कारणीभूत आहेत. मोक्षाचा आणि त्यांचा काही संबंधच नाही, म्हणून त्यांना मोक्ष मार्ग म्हणण्यातच येणार नाही. ते संसार मार्ग रूपच आहेत. पुढचे 3 व्यवहार सम्यक दर्शन, व्यवहार सम्यक ज्ञान आणि व्यवहार सम्यक चारित्र्य, या तिघांचाही विषय परद्रव्य असल्यामुळे आणि ते साधन रूप असल्यामुळे डायरेक्ट मोक्षाला प्राप्त करून देऊ शकत नसल्यामुळे त्यांना 3 रूप स्वतंत्र सांगितलेलं आहे आणि मोक्षाचे व्यवहार कारण रूप सांगितलेलं आहे. आणि या उलट या तिघांपासून बनलेला जो शुद्ध आत्मा, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य जे आत्मसन्मुख झालेले आहेत, निश्चय सम्यक दर्शन, निश्चय सम्यक ज्ञान आणि निश्चय सम्यक चारित्र्य, या तिन्हींनी एक रूप असणारा जो शुद्ध आत्मा आहे, हे 3 म्हणण्यासाठी 3 आहे तो, हे 3 वेगवेगळे नसतात. निश्चय सम्यक दर्शन, निश्चय सम्यक ज्ञान, निश्चय सम्यक चारित्र्य हे 3 वेगवेगळे नसतात. हे तिन्ही एकत्र एकाच वेळेला असतात आणि त्याचं नाव अभेद रूपानं पाहणं, याचं नाव शुद्ध आत्मा आहे. आणि त्या शुद्ध आत्म्याद्वारे मोक्षाची प्राप्ती होते, म्हणून तो शुद्ध आत्मा मोक्षाचा निश्चय कारण रूप आहे. आणि म्हणून आता ही गाथा इथे पूर्ण झाली. ही गाथा इथे पूर्ण झाली की बाबा रे, व्यवहार सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य हे 3 कारण आहेत. 3 शब्द फार महत्वाचा आहे. हे 3 कारण आहेत मोक्ष मार्गाचे किंवा मोक्षाचे व्यवहाराने. आणि आता निश्चयाने 3 म्हणता येत नाही, म्हटलं जरी तरी त्या तिन्हींनी एक रूप असणारा म्हणजेच निश्चय सम्यक दर्शन, निश्चय सम्यक ज्ञान, निश्चय सम्यक चारित्र्य, या तिन्हींनी एक रूप असणारा जो शुद्ध आत्मा आहे तो 3मय नाही आहे, तो एकच आहे. आणि तोच मोक्षाचं निश्चय कारण आहे. तो असा कसा एक रूप आहे, तो वेगवेगळा का नाही, याची चर्चा पुढच्या गाथेमध्ये करतात. थोडीशी सूक्ष्म चर्चा आहे, मला जाणवतं, परंतु आपण जर हे समजावून घेतलं तर खऱ्या अर्थानं अध्यात्माचं रहस्य आपल्याला समजलं असं म्हणता येईल. मोठमोठ्या शास्त्रांमध्ये याचा आणखी खुलासा केलेला आहे. आपण या 9 गोष्टींच्या आधारे आपण व्यवहार मोक्ष मार्ग 3 रूप का आणि निश्चय मोक्ष मार्ग 1 रूप का, याचं उत्तर आपण आज शोधलेलं आहे. शेष चर्चा यथासमय करूया. आजचा वेळ पूर्ण झाला. आपण सर्वांनी शीघ्रातिशीघ्र मोक्ष मार्गी व्हावं या मंगल भावनेने. ओम नमः. हो, येतो.